नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती। सुरू झालेलं आहे फायनली आणि तुमच्या भागात मला माहिती नाही पण इकडे खूप जास्त थंडी झालेली आहे आणि मला स्वतःला अगदी आता कोणते प्रोडक्ट वापरू किंवा आता मी माझ्या स्किनची कशी काळजी घेऊ हा प्रश्न इतका पडतोय कारण की माझी स्किन खूप ड्राय होतीये। तर तुम्हाला सुद्धा हे प्रश्न पडलेले असणार की काय वापरायचं, कसं वापरायचं, कोणते प्रोडक्ट आता आपण वापरले पाहिजे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। पहिली कॅटेगरी असते, सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊया की प्रत्येक प्रोडक्ट हे आपल्या स्किन टाइप नुसार असतं। त्यामुळे जर तुम्हाला तुमची स्किन कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतं म्हणजे ती ड्राय ऑइली कॉम्बिनेशन, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय, काही नाही, खूप सोपी आहे। तुम्ही साधारण फेस वॉश करून या किंवा पाण्याने चेहरा धुवून या आणि 1 तासानंतर पुन्हा मिररमध्ये चेक करा की तुमचा स्किन खूप ड्राय झाली आहे का, म्हणजे तुमची स्किन ड्राय आहे, अति सेन्सिटिव्ह आहे किंवा खूप ड्राय आहे। त्यानंतर जर समजा चेहरा धुतल्यानंतर काही वेळानंतर ऑइलनेस आलं तर समजून जायचं की तुमची स्किन ऑइली आहे। आणि त्यानंतर समजा इथे ड्राय वाटतंय आणि हा एरिया तुम्हाला ऑइली वाटत आहे म्हणजे कॉम्बिनेशन आहे। इतकं सोपं सरळ, कोणाला विचारायची गरज नाही, तुम्ही स्वतः हे बघू शकता। त्यानंतर येतं फर्स्ट कॅटेगरी। सर्वात पहिले मी फेस वॉशच्या आधी तुम्हाला सांगेल की या ऋतूमध्ये टोनर खूप चांगलं वापरा, इतकं हायड्रेटिंग वापरा की तुमची स्किन फाटणार नाही। मी खरं सांगते, माझी स्किन इतकी ड्राय आहे की ती हिवाळ्यामध्ये अतिशय, म्हणजे मी आत्ता लावलेलं क्रीम ही 10 मिनिटांना राहणार नाही, इतकं ते ड्रायनेस मला येतो। त्यामुळे टोनर तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे। मी तुम्हाला हाय एंड प्रोडक्ट पण सांगते आणि थोडे लो कॅटेगरीचे करायचे असेल तर तुम्ही प्लमचं वापरू शकता, जे राईस अँड वॉटर मधल्या बेस्ट अँड बेस्ट आहे। आणि थोडंसं चांगलं, थोडंसं महाग वाटत असेल तर तुम्ही टोली मुलीचं टोनर वापरा, जे खूप सुंदर आहे। म्हणजे मी लास्ट टाइम सुद्धा हे वापरते, म्हणजे मला इतकं आवडलेलं की जनरली 1-2 बॉटल मी आणखी संपवलेल्या आहे त्याच्या, पण बेस्ट टोनर आहे। तर हे 2 प्रोडक्टपैकी तुम्ही कोणतेही वापरू शकता तुमच्या बजेटनुसार। त्यानंतर फेस वॉश आपण बघूया। फेस वॉशमध्ये आता तुम्हाला ना एक्स्ट्रीम खूप इन्ग्रेडियंट असलेलं किंवा खूप जास्त त्याच्यामध्ये प्रोडक्ट खूप जास्त हार्डनेस असलेलं नाही, खूप माइल्ड, खूप जेंटल फेस वॉश हवा आहे। दोन्ही हाय एंड आणि कमी बजेट आणि लो बजेट मी तुम्हाला सांगते। लो बजेटमध्ये सेटाफिलचं आहे। हा, तुम्हाला वाटत असेल की सेटाफिलचं खूप महाग आहे तुमच्यासाठी, परंतु खरं सांगायचं ना तर या गोष्टीमध्ये एकदा इन्व्हेस्ट करा, 2-3 महिने ती गोष्ट टिकतं, पण ती छान असली पाहिजे। त्यामुळे सेटाफिलचं जेंटली फेस वॉश खूप छान आहे आणि ते ऑल स्किन टाईपला सुद्धा आहे। टोनर सुद्धा ऑल स्किन टाईपला होतं। त्यानंतर हाय एंडमध्ये थोडंसं बजेट जास्त असेल तर इनिसफ्रीचं फेस वॉश येतं। ओ माय गॉड, मला ॲक्ने येऊ द्या, माझा चेहरा खूप फ्लेकी असू द्या, खूप ड्राय झालेला असो, हे फेस वॉश मला खूप मदत करतं। त्यामुळे दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या बजेट तुम्ही वापरू शकता। नेक्स्ट आहे सिरम या ड्युरेशनमध्ये वापरायचंच आहे तुम्हाला। आणि कोणतं सिरम जर तुम्हाला वापरायचं असं वाटत असेल, मी तुम्हाला सांगते की हायड्रेटिंगवालं, म्हणजे हायलुरॉनिक ॲसिड ज्याच्यामध्ये खूप जास्त हायड्रेशन लेवलचे कोणतेही सिरम, कोणतेही प्रोडक्ट, आता तुम्हाला pH लेवल जास्त असलेलं, हायड्रेटिंग असलेलं वापरायचं आहे सिरममध्ये, मी तुम्हाला सजेस्ट करेल 2 ब्रँड आहे, खूप प्रचंड छान काम करतात। मिनॅमिलिस्टचं थोडं हाय रेंजमध्ये येतं पण त्याचे प्रत्येक सिरम खूप छान आहे। आणि थोडं कमी बजेटमध्ये हवं असेल तर प्लमचं राईस अँड वॉटरचं सिरम आहे, त्याचं इतका छान एकदम लेवल आहे की इतकं मुलायम वाटतं लावल्यानंतर, जे मी आता लावलेलं आहे। तुम्ही बघू शकता की मला सुद्धा ड्रायनेसमुळे फ्लेकीनेस आलेला आहे, ॲक्ने आलेला आहे, परंतु त्याने खूप छान इथे काम केलेलं आहे। प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ लागतो, पण हे दोन्ही प्रोडक्ट खूप छान। त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट मॉइश्चरायझर, हे कसं विसरून चालणार आहे, कारण की मॉइश्चरायझर या ऋतूमध्ये विसरायचं नाही म्हणजे नाही। मॉइश्चरायझर शिवाय सर्वाइव्ह कसं होईल हा प्रश्न मला कधी कधी पडतो। त्यामुळे 2 प्रोडक्ट जर मला तुम्हाला सजेस्ट करायचे असेल तर दोन्ही मॉइश्चरायझरमध्ये ना कॉम्प्रोमाइज नाही करू, पैशांच्या थोडंसं जास्त असलं तरी चालेल असं मला वाटतं, कारण की ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे। तर पहिली गोष्ट जी आहे, जी खूप जास्त हायड्रेटिंग आहे,
फेस शॉपचं एक मॉइश्चरायझर येतं. ओ माय गॉड, म्हणजे इतकं छान रित्या ते काम करतं. लास्ट विंटरमध्ये मी ते वापरलेलं, खूप सुंदर त्याने काम केलेलं. म्हणजे त्याची लेवल, त्याचं ते इतकं सॉफ्टनेस स्किनला आणतं. तुम्ही ते वापरा. थोडं त्याच्या आधी जर तुम्हाला बजेटमध्ये हवं असेल तर तुम्ही प्लम डॉट अँड की, बाय द वे प्लमने मला काही पैसे दिलेले नाही ॲडव्हर्टाईज करायसाठी, पण मला हे जेन्युअनली त्यांचं ब्रँडचं खूप जास्त आवडतं, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. तुम्ही डॉट अँड की सुद्धा वापरू शकता. सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहील आणि खूप सुंदर प्रोडक्ट आहे दोन्ही. पण झालं तर तुम्ही फेस शॉपचं मॉइश्चरायझर वापरा, बेस्ट आहे. तुम्ही नेव्हियाचं सुद्धा वापरू शकता, पण फेस शॉप इज बेस्ट. आणि लास्ट फेज झाला तर मी लिप्सला कसं विसरेल. या ऋतूमध्ये लिप्सची जी वाट लागते बापरे, म्हणजे ते ड्रायनेस इतकं येतं. त्याच्यासाठीचं बेस्ट 2 लिप बाम आहे जे मला खूप जास्त आवडलं. तुम्ही इतकं ते छान आहे. एक आहे जे डॉट अँड कीचं आहे, खूप वेरियंट आहे, बजेट फ्रेंडली. दोन्ही गोष्टी ना खूप बजेटवाल्या आहे लिप बामच्या बाबतीत. आणि एक प्लमचं आहे, दोन्ही बेस्ट आहे. इतकं मॉइस्ट आहे आणि त्यांच्या प्राईसनुसार त्यांनी बेस्ट काम केलेलं आहे असं मला वाटतं. जेन्युअली खूप छान प्रोडक्ट आहे. दोन्ही तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्यानुसार जर तुम्हाला हेच लिप बाम आवडत असेल तर तेही सुद्धा वापरू शकता, माझं काही हे नाही. परंतु हे 2 खूप छान आहे. अशा रीत्या हे प्रोडक्ट होते जे तुम्हाला हिवाळ्यामध्ये तुमची स्किन ग्लो कशी आणायची, कारण की हा ऋतू इतका इम्पॉर्टंट असतो. जर चेहरा खराब व्हायचा असेल तर तो या ऋतूमध्ये खूप जास्त होतो, कारण की या ऋतूमध्ये ड्रायनेस खूप जास्त येतं. ती ऑइली स्किन असेल तरी ड्रायनेस येतो. मात्रता चेंज होईल, थोडंसं वर खाली होऊ शकतं, कारण की ड्रायनेस एक्स्ट्रीम लेवल ड्राय स्किन असेल माझ्यासारखी तर अक्षरशः स्किनची काळजी घेताना जो वेंढळेपणा, जो इतका, खरं सांगायचं ना, जेव्हा स्किन ड्राय होते ना मला खूप चिडचिड होते. त्यामुळे मी म्हणजे ज्यांची स्किन ड्राय त्यांना तर मी म्हणू शकते की प्लीज थोडंसं स्किनकडे लक्ष द्या. हे प्रोडक्ट वापरा, तुम्हाला खूप मदत होईल. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठीची एक बटन क्लिकवाली माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे प्लीज बटनला क्लिक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रचंड मैत्रिणींना शेअर करा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.